नमस्कार मंडळी. तर आजचा हा आपला आहे होळी स्पेशल व्लॉग. तर होळी रविवारी आली असल्याने हा आहे सुट्टीचा दिवस आणि मी सुट्टीच्या दिवशी देवारा हा नेहमी साफ करून घेत असते. तर आज त्यातून सणाचा दिवस आल्यामुळे मी डीप क्लिनिंग करून घेत आहे. सर्व देवारा पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहे आणि त्यानंतर सर्व देवांनासुद्धा शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घेणार आहे. एका साईडला माझं हे डीप क्लिनिंग सुरू आहे, तोपर्यंत मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते. तर मला हे आपले सण उत्सव साजरे करायला खूप आवडतात आणि त्यांचं जे सांस्कृतिक महत्त्व आहे, त्यांचं ते धार्मिक महत्त्व आहे, ते सुद्धा जाणून घ्यायला आणि मला माहिती असलेली ज्या गोष्टी असतात त्या तुमच्यासोबत शेअर करायलासुद्धा खूप खूप आवडतं. तर सण येणार आहे हे नुसतं ऐकूनसुद्धा आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा मला वाटतं अशी संचारते आणि काम करण्याचा उत्साह आपला अजूनच दांडगा होऊन जातो. आपण खूप आनंदाने सणाची तयारी करायला लागतो आणि खरंच आपल्या मनातला जो कंटाळा असतो, जी मरगळ आपल्याला आलेली असते रोजच्या आपल्या नेहमीच्या त्याच रुटीनमुळे, तो कुठल्या कुठे दूर पळून जातो. असं म्हणतात, या दिवशी मनापासून नामस्मरण केल्याने देवदेवता स्वतः भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर रंग खेळण्यास येतात. कोरडे रंग, गुलाल, अबीर असे रंग उडवत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरात पुरणपोळी आणि इतर गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रातील कोकण प्रांतात होळी ते रंगपंचमी या दिवशी शिमगा हा उत्सवसुद्धा साजरा केला जातो. याला शिमगोत्सव असं सुद्धा म्हणतात. होळीनंतर काही दिवस गावोगावी ग्रामदेवतेची पालखी आणि जत्रोत्सव या दिवसांमध्ये साजरे केले जातात. घरोघरी येणाऱ्या पालखीचे दर्शन करण्यासाठी चाकरमानी या दिवसांमध्ये खास आपल्या कोकणातील घरी जातात. शिमग्यातील पालखी नाचवताना पाहणे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. तर माझी ही साफसफाई इथे एका साईडला चालूच आहे, पण तोपर्यंत आपण या सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेऊयात. तर होळी हा सण निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या ठिकाणी साजरा केला जातो. तर ही रंगपंचमी हा सुद्धा वसंत उत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जात असावा असं मला नेहमी वाटतं. कारण या काळात सृष्टीचे अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला एक नवीन पालवी फुटत असते. त्यामुळे निसर्गातही रंगांची उधळण सुरूच असते. याचंच एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी असंच काहीसं आपल्याला वाटतं. शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागलेली असते. त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जात असावा. कारण रंगपंचमीला रंगांसोबतच एकमेकांच्या अंगावर पाणीसुद्धा उडवण्याची पद्धत आहे. असं म्हणतात, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे. या सणाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना काहीही असल्या तरी या सणामुळे आजही नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. थोडक्यात काय, आपणा सर्वांना एकत्र आणण्यासाठीच या सणांची निर्मिती केली गेली असावी. होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. फाल्गुन पौर्णिमेनंतर येणाऱ्या फाल्गुन कृष्ण पंचमीला आपण रंगपंचमी म्हणतो. या तिथीनुसार रंगपंचमी खेळल्यास राशीमधले दोष कमी होतात अशी मान्यता आहे. रंगपंचमी खेळणं हे ऐश्वर्य, आनंदाचे प्रतीक असल्याचं मानलं जातं. शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत
आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं. रंगपंचमी हा सण धुलिवंदन, रंगोत्सव, धुळवड अशा विविध नावांनी साजरा केला जातो. काही ठिकाणी होळीनंतरचा दुसरा दिवस रंगपंचमी म्हणून साजरी होत असला तरी काही ठिकाणी होळीनंतरचे 5 दिवस धुळवडीचा आनंद लुटला जातो. या निमित्ताने सर्वजण एकत्र जमतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात. देव असे स्वच्छ धुतल्याशिवाय किंवा त्यांची देवाराची साफसफाई केल्याशिवाय मला मन प्रसन्नच वाटत नाही. त्याच्यामुळे सणाच्या दिवशी तर मी नक्कीच ही गोष्ट करते की मी सगळे देव स्वच्छ करून घेते, उजळवून घेते, देवाराची साफसफाई करते, स्वच्छता करते. त्याशिवाय देवांना पाण्याने अभिषेक करायला, त्यांना स्नान करून स्वच्छ करून देवारा ठेवायला सुद्धा मला फार आवडतं. सणाचा दिवस म्हटल्यावरती मला नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं. पूजा ही आपली खास स्पेशल अशी वाटली पाहिजे. देवांना सुद्धा सण असल्याचा एक फील यावा असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी देवारामध्ये काहीतरी नवीन करण्याचा, वेगळ्या प्रकारे काहीतरी करण्याचा विचार केला होता. त्यामुळे आज मी लाल आणि पांढऱ्या रंगाचाच फक्त इथे वापर केलेला आहे. तर वस्त्र ही लाल वापरलं आहे. स्वामींसाठी मी पांढऱ्या रंगाचा इथे शेला घातलेला आहे स्वामींना, आणि बॅकड्रॉपमध्ये सुद्धा असं छान असा लाल रंगाचाच वापर केलेला आहे. आणि इथे देवांची छान अशी मांडणी मी करून घेतली आहे. तर राधाकृष्णासाठी ही सुंदर अशी बैठक मी आज करणार आहे, कारण हा सण आहे राधाकृष्णाचाच, जी आपण रंगपंचमी साजरी करतो किंवा जी धुळवड आपण महाराष्ट्रामध्ये साजरी करतो. त्याचं मुख्य कारण आहे की कृष्णानेच ह्या सणाचा आरंभ केलेला आहे. त्यानेच हा रंगांचा सण, या रंगांच्या माध्यमातून कृष्णाने एकमेकांशी नाती जपण्यासाठी, एकमेकांवरती आदर, सत्कार, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच हा सण इथे रंगांचा आपल्यासाठी मानवी जीवनात आपल्या आणलेला आहे. तर त्यांना आजच्या ह्या पूजेमध्ये विशेष असं स्थान आहे. आणि हे तुम्ही बघा, हे जे मी लोटस आहे याचा तुम्ही अनेक प्रकारे यूज करू शकता. हे तुम्ही असं थोडंसं इथे जर असं फोल्ड केलं ना तर त्याचा प्रॉपर कमळासारखा शेप होतो. ह्याच्यावर तुम्ही समई ठेवू शकता, दिवा ठेवू शकता, देव ठेवू शकता, लक्ष्मी ठेवू शकता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, किंवा बाळकृष्णाची जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा ह्याच्यात ठेवून पूजा करू शकता. तर अनेक प्रकारे तुम्ही ह्याचा वापर करू शकता. पण आज मी इथे राधाकृष्णाच्या मागे ह्याचा असा बॅकग्राऊंड म्हणून यूज करणार आहे, एक बॅकड्रॉपचं छानपैकी. आणि हे तर तुम्ही जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा ह्याच्यात मोठी, ह्याच्यापेक्षा एक मोठी साईज होती आणि ह्याच्यापेक्षा एक लहान साईज होती. तर हे मीडियम साईजचं मी घेतलेलं आहे. हे मी घे भरारीच्या माधुरी देशपांडे मॅडमचा जो स्टॉल होता तिथून हे मी घेतलेलं आहे. खूप सुंदर असं आहे त्या गोष्टी. आणि माझा जो व्हिडिओ सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची डिटेल्स दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला अशा ज्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तिथून तुम्ही ऑर्डर त्यांच्याकडून करू शकता. त्या घरपोच डिलिव्हरी सुद्धा करतात. तर आपण आता इथे राधाकृष्णाची स्थापना करून घेणार आहोत. अर्थातच आता आपण इथे ठेवणार आहोत ही सुंदर अशी ही गाय. आता देवांना आपण छान फुलं वगैरे घालून घेऊया. पण तुम्हाला मी पूर्ण मग व्हिडिओ एकदा दाखवते, दर्शन देते देवांचं फुलं वगैरे घालते. पाण्याचं आपण इथे छान चौकोन बनवून घेणार आहोत नैवेद्य दाखवण्याच्या आधी. तर देवांना आता आपण होली स्पेशल नैवेद्य दाखवत आहे. ही आहे थंडाई, जिलेबी, बुंदी, मग हा आहे गोड गुजिया आणि हा मसाला गुजिया. हे थोडंसं तिखट असतं. हा जो गुजिया असतो हा थोडासा तिखट असतो आणि हा जो गुजिया असतो तो गोड असतो. त्यामुळे हा गोड गुजिया आहे आणि हा मसाला गुजिया आहे. आणि ही आहे चंद्रकला, ही पण एक स्वीटच डिश असते. आणि आहे श्रीखंड. तर असे 7 पदार्थ होली स्पेशल मी देवांना आता इथे नैवेद्य म्हणून दाखवणार आहे. त्याशिवाय पुरणपोळी आहेच आपली घरातली बनवलेली, ती सुद्धा मी राधाकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखवणार आहे. तर मी जे 7 पदार्थ तुम्हाला बोललेली ते बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा नैवेद्य आहे. हे पदार्थ मी खरं सांगायचं तर प्रशांत कॉर्नरमधून आणलेलं आहे. हे सगळे प्रशांत कॉर्नरच्या म्हणजे जे स्वीट शॉप आहे तिथून घेतलेले आहेत, कारण हे होली स्पेशल पदार्थ आहेत आणि आपण हे सगळे पदार्थ घरी बनवू शकत नाही
किंवा आपल्याकडे हे नाही बनवत, पण मला हे आवडतात म्हणून मी आज घेऊन आले होते देवांसाठी. आणि हे बघा, आज बाप्पा छान असे सुंदर आपले मस्त सजलेले आहेत. लाल पांढरी फुलंच मी घातलेले देवांना. आणि हे आहेत आपले स्वामी महाराज. तर स्वामी महाराजांना सुंदर असं पांढरं वस्त्र आणि त्याला लाल असे रेशमी बॉर्डर आहे जरीची मस्त. आणि मागे सुद्धा मी लालच वस्त्र लावलेलं आहे बॅकड्रॉप म्हणून. त्या बॅकड्रॉपमुळे छान मस्त गेटअप आलेला आहे. आणि इथे तुम्ही बाळकृष्णांना बघू शकता. काय सुंदर असे आज आपले बाळकृष्णांचा साज आहे. काय सुंदर असे सजलेले आहेत. त्यांच्यासाठी हा स्पेशल मी ॲमेझॉनवरून ड्रेस मागवला होता. पण माझ्या बाळकृष्णांना आय गेस 1 नंबरचा ड्रेस लागतो. हा चुकून मी 2 नंबरचा मागवला होता, पण काहीतरी मी ॲडजस्टमेंट केलेली आहे. पिना वगैरे लावून त्यांना तो मस्त बसवला आहे ड्रेस. आणि त्यांच्यासाठी ही 2 क्यूट गोष्टी तुम्ही बघू शकता. त्यांना मी आणलेली आहे छोटीशी बादली आणि पिचकारी. आणि हा छोटासा घडा पण आणलेला आहे. खूप क्यूट वाटते. आणि मला आजच मिळाला, देवाचीच कृपा. मी एवढे दिवस ॲमेझॉनवर सर्च करत होती, पण मला ते खूप महाग वाटत होतं. आणि आज मी जेव्हा बाहेर गेले होते 5 पाखाडीला, त्या 5 पाखाडीला एका दुकानामध्ये मला हे छान असं बाळकृष्णाच्या 2 वस्तू मिळाल्या. आणि सगळा देवारा बघा तुम्ही. तुम्हाला आज मी मस्त दर्शन येते. व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन हेच माझं आजचं ठरलेलं होतं. तर मस्त वाटतंय. आणि हा आहे आमच्या राधाकृष्णांचा लुक. तुम्ही बघू शकता. ते मी मगाशी तुम्हाला जे बॅकड्रॉप दाखवलं होतं त्यामुळे काय सुंदर असं गेटअप आलेलं आहे. आणि आपण आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे राधाकृष्णांना. बघू शकता किती मस्त असं छान वाटतंय. आणि थोडंसं डेकोरेशन म्हणून मी इथे गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. आमचे छोटेसे जे घंगाळ होते त्यामध्ये. आणि छान असं समया लावलेल्या आहेत. त्यामुळे खास असं मस्त आज होली स्पेशल डेकोरेशन राधाकृष्णाला सुद्धा आपण केलेलं आहे. घरातली पूजा झाल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून नंतर आम्ही होलिका दहनाला गेलो होतो. होळीची मनोभावे प्रार्थना केली, पूजा केली. आणि आमच्या सोसायटीमध्ये अजून देवळाकडे जे हनुमानाचं देऊळ आहे तिथे खूप मोठ्या जल्लोषामध्ये सुद्धा होळी साजरी केली जाते. तर तिथले सुद्धा काही मी क्षण माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिथला सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. बघा किती छान उत्साहात इथे होळी साजरी केली जाते. खरंच अशा गोष्टींमुळे आपल्यालासुद्धा मनाला एक छान असं सकारात्मक या वातावरण पाहून खरंच आनंद मिळतो. आज आहे रंगपंचमीचा दिवस, म्हणजे दुसरा दिवस होळीचा. आणि आज बाळकृष्णांची विशेष अशी सेवा केली जाते. तर आज आपण पाहूयात की कशी ही आपण सेवा करू शकतो. तर सर्वप्रथम आपण बाळकृष्णांना शुद्ध जलाने त्यांचा अभिषेक करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की मी किती छान असं सेटअप केलं आहे. मी छोटंसं असं हे मातीचं घंगाळ घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे हे इथे छोटंसं एक कमळ आहे. तर त्याच्यामध्ये मी बाळकृष्णांची स्थापना केलेली आहे. आणि मी आता शुद्ध जलाचा त्यांच्यावरती अभिषेक करून घेते. सर्वप्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप सतत चालू ठेवायचा आहे बाळकृष्णांचा अभिषेक करताना. त्यानंतर तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा दूध घेऊ शकता. त्यांनी सुद्धा बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा एकदा आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर बाळकृष्णांचा अभिषेक करताना तुम्ही शंखाचा वापर करू शकता. पण तेच तुम्ही जर महादेवांचा अभिषेक करत असाल तर तुम्ही त्याला शंख वापरू शकत नाही, अशी मान्यता आहे. तर आपला मस्त असा बाळकृष्णांचा अभिषेक करून झालेला आहे. आता आपण पुढची सेवा करणार आहोत. ती म्हणजे आपण
रंगपंचमी खेळण्याच्या आधी असं म्हटलं जातं की देवांना सर्वात आधी रंग लावायचे असतात आणि मग रंग खेळायला सुरुवात करायची असते. आणि बाळकृष्णांचा तर ह्याच्यावरती सर्वात पहिले हक्क आहे, कारण हा सणच, या सणाची निर्मितीच त्यांनी केलेली आहे. तर आपण सुरू करूया छान असं. तर हे मी अशी रंगांची अशी सुंदर अशी मांडणी पहिली करून घेतलेली आहे. 5 रंग घेतलेले आहेत वेगवेगळे. तर त्याआधी आपण बाळकृष्णांवरती फुलांचा सुद्धा अभिषेक करून घेणार आहोत. बाळकृष्णांवरती फुलांचा सुद्धा अभिषेक करू शकता, कारण की बाळकृष्णांना फुलांचा सुद्धा अभिषेक खूप आवडतो. तर तुम्ही मथुरा, वृंदावन ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथे फुलांची सुद्धा होळी खेळली जाते. तर मी हे छान असे 5 रंग घेतलेले आहेत, छान तबक तयार केलेला आहे. आणि बाळकृष्णांना आता मी ते असे मस्त लावणार आहे. तर सर्वप्रथम आपण बाळकृष्णांना गुलाल लावून घेऊया त्यांच्या गालांना. आणि बाळकृष्णांना रंग लावताना त्यांच्यावर पाणी जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा एक काळजी घ्यायची आहे की बाळकृष्ण हे बाल स्वरूपात आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये रंग जाणार नाही, त्यांच्या डोळ्यांना काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. तर रंग लावताना त्यांच्या गालाला, अंगाला तुम्ही लावू शकता. आणि पाणीसुद्धा घेताना तुम्ही खूप थंड पाणी नाही घ्यायचं, कोमट पाणी घेऊ शकता. जेव्हा घरामध्ये पूजा सुद्धा असते तेव्हा सुद्धा आपल्याला गुरुजी इन्स्ट्रक्शन देतात की तुम्ही उष्ण उदक घ्या. तर उष्ण उदक म्हणजे काय, तर कोमट असं पाणी. तर कोमट पाण्याने तुम्ही बाळकृष्णांचा किंवा नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं त्याने तुम्ही अभिषेक करू शकता. त्याने तुम्ही रंगपंचमीला त्यांच्यावरती पाणीसुद्धा ते वापरू शकता, कोमट पाणी जे असतं. तर आता बाकीच्या रंगांचा सुद्धा आपण बाळकृष्णांवरती अभिषेक करून घेऊया. तर मी सगळे 5ही रंग बाळकृष्णांवरती अर्पित करणार आहे. तर अशा प्रकारे आपली होळी इथे झालेली आहे. बाळकृष्णांना आपण मस्त असं रंगांनी न्हावून निघालेले आहेत बाळकृष्ण. आणि ही मी छोटीशी बाळकृष्णांसाठी पिचकारी आणली होती. तर त्याने सुद्धा आपण बाळकृष्णांवरती पाणी उडवणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा रंगपंचमीच्या दिवशी बाळकृष्णांची सेवा करू शकता. आता बाळकृष्णांना मी स्वच्छ पुसून घेणार आहे आणि त्यांची इथे मस्त अशी स्थापना करणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा मी स्पेशल असं काहीतरी केलेलं आहे. तर तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये आणि मला नक्की सांगा तुम्हाला जी मी तयारी केलेली आहे बाळकृष्णांची ती कशी वाटली. तर आता आपण बाळकृष्णांना वस्त्र वगैरे परिधान करून घेऊयात. त्यांना आपण मस्त आता ह्याच्यातून मी बाहेर काढते आणि त्यांना साफ करून घेऊ आपण. तर तुम्ही बघू शकता मी कसं छान असं डेकोरेशन केलेलं आहे, कशी सुंदर अशी बाळकृष्णांची स्थापना केलेली आहे. त्यांना मी मस्त असं विराजमान केलेलं आहे, रंगांमध्ये त्यांना विराजमान केलेलं आहे, त्यांची स्थापना केलेली आहे. इथे मी छोटी छोटी मातीची मटकी घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग ठेवलेले आहेत. आणि इथे ही छोटीशी मटकी सुद्धा ठेवलेली आहे, ही बघू शकता तुम्ही, जी बाळकृष्णांसाठी आणली होती स्पेशली आज होळीसाठी. तर खरंच खूप मला प्रसन्न वाटते. मला जसं हवं होतं, माझ्या मनामध्ये ज्या कल्पना होत्या की मला असं करायचं, मला बाळकृष्णांची अशा प्रकारे सेवा करायची आहे, मला बाळकृष्णांची अशी पूजा करायची आहे, ते माझ्या मनातली इच्छा आज पूर्ण झालेली आहे. मला खरंच खूप प्रसन्न वाटतंय, खूप आनंदी वाटतंय असं करून. तर पूर्ण देवारासुद्धा एकदा तुम्हाला दाखवते की मी काय काय केलं होतं आज. तर आज मी थोडंसं स्वामींचा बॅकड्रॉप चेंज केला तर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हा मागचा कालचा जो बॅकड्रॉप होता मी तो चेंज केला आहे. आणि ही मी मॅट घेतली होती एक घे भरारीच्या एक्झिबिशनमधून. तर चितळेस गॅलरी हे नाव होतं त्या स्टॉलचं. तर त्यांच्या इथून मी ही घेतलेली आहे. खूप छान असं आहे बघा हे मॅट. रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे. हे आपलं जे थीम होतं त्यालाच साजेसं असं हे मस्त असं मला बॅकड्रॉप मी चेंज केलं, कारण कालचं ते थोडंसं म्हणजे नीट राहत नव्हतं, त्याच्यामुळे हे ठेवलं आहे मॅट. ते स्ट्रेट राहिलं आहे.
स्वामींच्या मागे मस्त. आणि इथे बाळकृष्णानं मस्त अशी छोटीशी वेणी घातली आहे फुलांची, त्यामुळे ते सुद्धा खूप छान दिसत आहेत. तर इथे रंगांची जी मी थाळी बनवली होती छोटीशी, तर ती सुद्धा ठेवली आहे देवांसाठी. आणि अर्थातच आपल्या बाळकृष्णांसाठी ही सुंदर अशी मी जी व्यवस्था केली आहे ती तुम्ही बघू शकता. किती क्यूट वाटतात बाळकृष्ण. हे बघा, मला जवळून दर्शन देते. किती छान वाटत आहेत ही छोटी छोटी रंगांनी भरलेली मटकी मातीची. आणि त्यामध्ये मध्ये असे आपले बाळकृष्ण छान असे विराजमान झालेले आहेत. तर खूप सुंदर वाटतंय. होळी अथवा रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे सर्वात आधी भक्तिपूर्वक राधा आणि कृष्ण याशिवाय घरातील इतर देवतांना रंग लावला जातो. त्यानंतर घरातील मोठ्यांना रंग लावला जातो. लहान मंडळी मोठ्यांच्या कपाळावर रंगांचा टिळा लावून अथवा त्यांच्या चरणांवर रंगांचे बोट लावून या सणाला सुरुवात करतात. देवाची पूजा आणि घरातील मोठ्यांना आदरपूर्वक रंग लावल्यानंतर मग सर्वांसोबत रंगांची उधळण केली जाते. रंगपंचमी खेळताना भगवान शिवशंकराला प्रिय असलेले भांग पिण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे थंडाईसारखे पदार्थही या दिवशी एकमेकांना दिले जातात. आजकाल तर या सणाचे स्वरूप काळानुसार बदलत चालले आहे. तरीसुद्धा या सणांमागचा हा मुख्य हेतू आहे की आपण सर्वांनी एकत्र भेटले पाहिजे, एकत्र जमले पाहिजे, एकमेकांमधला आपला एकोपा हा वाढला पाहिजे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.